मध्ये वैदिक मराठीची प्रश्नोत्तर काढायच्यात. हे तर माझीच पूर्ण नाही, ते इक्याची घे. मी तरी कवा केली आहे. दिवसभर नाही मी तुमच्यावर बोंबलत हिंदत होतो. लका तुमच्या नांदाला लागून एक दिवस नापास होणार आहे मी. कुठल्या मुहूर्तावर याच्या आत्तीनेचं नाव विकास ठेवलंय कुणास ठाऊक. सगळी लक्षणं तर अविकसित राष्ट्रासारखी आहेत. ए आत्याला काही बोलायचं नाही. हो, मी बी ऐकून घेणार नाही ह्याच्या आत्तीला कुणी काय बोललेलं. कारण ह्याच्या आत्तीची पोरगी आपल्या गावची सून होणार आहे. तिला मीच करून आणणार आहे. आणि मी काय मेली वे? अरे ती तुझ्याकडे बघत सुद्धा नाही. तिचे शेजारी उभा केला ना, तिचा पोरगा दिसशील. यंदा जत्रेला आली तेव्हा माझ्याकडे एकटक बघत होती. माझं आईस्क्रीम पाक गळून पडलं. हातावर वगळ आलेला पण कळला नाही. ती मी तिला सांगितलेलं ह्याच्यापासून जपूनच राहा. पोरींच्या बाबतीत लय हावर आहे हो. माहित आहे तू मोठा राजा हरिश्चंद्राच्या अवलाद आहेस. कोत्र्यागत बघत बसतस की मागच्या बेंचवरच्या पोरींकडे कोण हाडूक टाकत नाही तरी. ए गप बसा. वयबद्दल अभ्यासाबद्दल कोणी बोलणार आहे का? तसं नाही म्हणजे आमच्या आईला अभ्यासाला जातो हे सांगून येतो इथं मी. मग येत जाऊ नकोस. घरीच अभ्यास करून मोठं जॅटलिंदर हो. काय हो? जॅटलिंदर जॅटलिंदर. लयच गुत्तार आहे शब्दात जॅटलिनदार. ऐकायला गप बसा नाही तर जाईल मी घरी. कुणाकडे वय आहे का? आव्या ह्याच्याकडनं तर मला काय अपेक्षाच नाही. तू तरी देखील का? अरे नाही, माझी तर काव पूर्ण झाल्या. आमच्या दादाच्या नादात सगळं तसंच राहिलंय. नक्की दादाच्या नादानं ना का कसला नाद लागलाय? गप्तूस का आता? आणि एवढाच अभ्यास करायचा असला तर जा त्या रेशमीकडनं आणजा. तिची असेल पूर्ण. रेशमी याला दारात बी उभी करायची नाही. आणि रेशमी जाप्पा मर्याद मला. तूच जा, तुलाच दिल. तोंडावरून तर वाटतं जरा अभ्यास करत असशील म्हणून. तेच की हुशार, गुणवंत, कीर्तिवंत. बास की उगाच एवढ्या शिवाय कशाला? जातो आणतो वय. होय क्या तुझ्या आत्तीची गावची जत्रा कधी आहे रे? का तुला काय करायचंय? काय नाही, सहज काहीच कारण नाही. रेश्मा रेश्मा रेश्मा. हा वय पाहिजे होती मराठीची. अरे नाही झाली पूर्ण. मला वाटलं तुझी झाली असेल म्हणून आलो होतो. बरं चल मी जातो. अरे लगेच कुठं चाललास? बस की चहा करते. आता चहा कशाला? आता तुझा आया पब येतील. मग त्याला काय होतंय? तुला काय ओळखत नाही तू ते? तूच आता येत नाहीस पहिल्यागत. तरी मी सारखा विषय काढते तुझा. का? नाही म्हणजे निघतोस की विषय घरात. तुला वही पाहिजे होती ना? मी उद्या आणते वही कुणाची तर, ज्याची पूर्ण असेल त्याची. कुणाची तरी कशाला? केवढाचीच आण. का? नाही म्हणजे ती तोंडावून जरा हुशार वाटते. तिची 100% वय पूर्ण असणार आणि तिचं अक्षर बी चांगलं असेल. माझं अक्षर नाही वय चांगलं. अगं हाय की, पण तुझी आता वय पूर्ण नाही ना. तिचं कसं, ती दिवसभर अभ्यास की अभ्यास करते. इकडं तिकडं काय नसतं तिचं. तुला कसं माहित? आता हाय का? आता एका वर्गात आहे म्हटल्यावर येतच की तेवढं लक्षात. इतकी वर्ष आपण बी एकाच वर्गात आहे तरी तुझ्या नाहीच लक्षात आलं की. काय? हेच की माझं बी अक्षर चांगलं आहे. अगं तुझं अक्षर आहेच की चांगलं, त्यात काय वादच नाही. पण वय केवढाची सांग. चल येतो मी. हायला आब्या, ह्यो आपला बेंच नाही बरं का. अरे असू दे की, यो पी बेंचच आहे. अरे ह्यो तुटकाय. आपल्या आधी ह्या गावातली पोरं येतात लवकर. हेच नाही काय वाटतंय आपण बारक्या गावात येतोय म्हणजे यांचं लयच व्हायला लागले. आज एका एकाच्या आईला ते बघ
त्या ज्योतीने नेलाय बेंच. तिला तर आखलीचा भागच नाही. दुसऱ्या बेंचवर बसती म्हणून लय शहाणी झाली वय. अरे असू दे, उगाच पोरींच्या नादाला लागू नको. तुला माहित आहे ना आपलं मुख्याध्यापक सर कसं आहेत ते. त्या दिवशी पोरींच्या बाबतीत कुरकुटे सरांचं बी नाही ऐकलं त्यांनी. अरे पोर आहेत म्हणजे त्यांनी काय बी करायचं वय. तिचे तिनंच बेंचवर बसायचं. माझ्या नादाला तरी कशाला लागायचं. माझा मी बेंच आणणार म्हणजे आणणारच. हे ज्योते, माझा मला बेंच दे. काय संबंध? तुझं नाव लिहिलंय का ह्याच्यावर? मग तुझ्या तरी कुठं बापाचं नाव लिहिलंय. ए नीट बोल, मी तुझ्या वडिलांचं नाव घेतलं नाही. घे की सदाशिवाय माझ्या बापाचं नाव घेतेस का? घे. मी का घेऊ? मला काय गरज आहे? मग बेन कशाला घेतला होय काय माकडे. मध्ये ऐक, ए तू का प्रे, लय मस्ती आहे. मी सरासनी नाव सांगी ना. मी सर्वांनी नाव सांगेन. जा सांग जा. नाव गाव पत्ता सगळं सांग जा. पण माझा मला बेंच पाहिजे म्हणजे पाहिजेच. आता मी बसले नाही तर तुला दिलाय की दुसरा? मग ते जेव्हा बसायला तुझं दुखत होतं वय. मी कर्कटकनं नाव लिहिलंय ह्याच्यावर, हे बघ. होय, उद्याच्याला माझ्या हातावर पेनानं लावलीशील मग मी होईल का तुझा? ए मूर्खा, मी नीट बोलते तर आर्यगत कशाला करतोय? जा देत नाही बेंच, काय करणार आहेस? कशी नाही देत मी बघतोच की. ए पळे शिर जरा शिर. अबे तिकडून बेंच. ए मध्ये सोड. ए मध्ये सोड. ज्योती थांब. का रे, तुमच्या गावातली बोलताना दिसत नाही वय? का नाव माहित नाही ती? मला विचार की, एका एकाच्या बापासकट नाव सांगतो. अय ती का बोलली र? आई खाली हिचं नाव लिहिलं तवा बरा उठलास. आणि मी तरी कधी बोललेलो. अरे एवढे जवळचं दिसलं ना आणि एवढं लांबचं कसं काय दिसलं तुला? आता बस की गप. दोघांना बसणारच आहेत ना छड्या. कोण बोलतंय रे? मी वर्गावर नसताना अभ्यास करायचं सोडून बडबड काय करायची असते सारखी? फळाव ज्यांची नाव आहे ती उभी राहा पटकन. हात पुढं कर नीट. तू ग गप्पा मारायला लागतात हा? पटकन चल. बोलशील का? काय रे अभिजित, तुझं आणि तुझ्या आजूबाजूचीच नाव आहे सगळी. अख्खा वर्ग शांत बसलेला असताना तुम्हालाच बरं गप्पा मारायचे असतात रे. सर बोलत सगळा वर्गच होता, पण या मॉनिटरला आम्हीच लय विशेष आवडतोय. लवकरच मॉनिटरच्या फेड निवडणूक होणार आहेत आणि तुला एवढंच वाटतं ना सगळं एकांगी होतंय तर तू स्वतःच उभा राहा की. चला लिहून घ्या.